मित्रांनो वेल वाचवायचा आहे. चार षटकाला नक्की 4 चेंडू असतील, 4 गोलंदाज असतील मित्रांनो. जर डावखुराचा फलंदाज संजयला पाहू शकाल. दोन्ही संघाचा 12th मॅन, जर 12th मॅन नसेल तर नक्की 2 बॉलची पॅनल्टी मात्र दिली जाईल. ही नोंद घ्यायची दोन्ही संघाचा नक्की. तर 12th मॅन जर नसेल तर 2-2 बॉल कमी करण्यात येतील. हरचंद शिवारे यांचं सुद्धा आगमन झालंय. तुमची टीम तिकडे उंबरवाडी इथे फाईट करते. मुरबाड 1 राऊंड जिंकलाय. नक्कीच वारदाबडा संघ पाहूया मुरबाड मध्ये एक पहिला राऊंड तर जिंकलाय. ऑल द बेस्ट. दौलत वाघ तुम्ही ऐकत असेल तर रमेश मोरे आणि विकी शेवळे माझ्याकडनं शुभेच्छा. जाऊया मॅच कडे. 4 षटकाचा सामना. गुरुनाथ पोकला गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. या मॅच साठी ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे मित्रांनो. पंच नोंद घ्यायचे. या मॅच साठी ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे. चला गोलंदाज सज्ज. दुसऱ्या फेरीला पहिला सामना. पहिलाच बॉल आडव्या बॅट शफल झालेत. चेंडू निघून चाललाय नक्की बॅकवर्ड स्वर्लिंग बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती हाफ ट्रॅकर तोफा तर तोबा कबुलाने चेंडू फेकून दिलाय. 4 चौकार. पाऊशा लाजबाब स्ट्रोक संजय डावखुराचा फलंदाज. साईला संजय नसल्या गणेशला पाहू शकाल तर गुरुनाथ पोकळा हा गोलंदाज पाहू शकाल. गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा 4 षटकाचा सामना. चला मेल वाचायचा मित्रांनो. या सामन्यासाठी ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे. नोंद घ्यायची कारण आम्हाला पिच सुद्धा रिपेअरिंग करायची संध्याकाळच्या सत्रामध्ये. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. यस गुरुनाथ पोकळा तयार. यावर नक्की पाहू शकाल. स्विंग अँड मिस. टप्पा पडला थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळेल. आउट स्विंग त्याला म्हटली जाते मित्रांनो. हे नौख्या पाहू शकाल. मोठं नाव आहे. त्याचं नाव आहे टेनिस क्रिकेट. संपता संपेना हे मात्र पाहू शकाल. फेब्रुवारी महिना सुद्धा जवळजवळ मे महिन्यापर्यंत टेनिस क्रिकेटचा हंगाम मात्र चालू राहील. त्यानंतर रबर बॉल असेल. त्यानंतर नक्कीच चांगलासा फटका एक्झिट केला ऑन साईडला. थोडासा लेझीपणा नक्की दाखवला गेलाय. तिकडे एक सिंगल चेंडू उचलणार फेक करणार आणि एका सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाते 5 एकडावरती. बिनगडीबाद 5 धावसंख्या. एसजी स्पोर्ट बेलपाडा टीमची विपक्ष. पाऊशल मोठी लढत देवालवाडी. एका बाजूला पाऊशल नडगाव विभागातील दादा संघ तर दुसऱ्या बाजूला पाऊशल शेनवाड डोळखा विभागातील एक मोठा संघ देवालवाडी. नक्कीच संयुक्त दोरेबाडा संघाला नक्कीच परास्त करून आज मात्र दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवलाय आणि हडला टीम नक्कीच संयुक्त दोरेबाडा थोडासा प्रयत्न कमी पडले. पुढे चेंडू पुण्याचा गुरुनाथ पोकळा तयार. उजव्याचा फलंदाज गणेश शाडी. नक्कीच पाहू शकाल. मिस टाइम स्ट्रोक उडता चेंडू निघून चालाय. नक्कीच 5 स्लिपच्या रिजन मध्ये एक सिंगल नक्कीच जुळली जाते. एका सिंगलच्या मध्ये जाते 6 एकडावरती. बिनगडीबाद 6 धावसंख्या. धाव फलकार पाहू शकाल. आता मात्र नक्कीच डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये तब्दील करताना पाहतो देवालवाडी संघ. गोलंदाज गुरुनाथ तयार. डावखुरा संजयला पाहू शकाल. ओहो याला मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा अवे फ्रॉम द बॉडी राहिला. व्हाईट बॉल. या व्हाईटच्या साईडने धावसंख्या पुढे जाते. 7च्या घरामध्ये बिनगडीबाद 7 धावसंख्या पाहू शकाल. फ्रेंडशिप स्पोर्ट्स आंबोली अजित टी10 प्रीमियर लीग 2024 दिवस क्रमांक पहिला आणि संध्याकाळी सत्र. याला मात्र नक्की लोवर फुलटाचा चेंडू पाहू शकाल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. तो मात्र चेंडू निघून चाललाय लॉंग लेगच्या रिजन मध्ये. ओहो खराब क्षेत्ररक्षण पाहू शकाल. चुकीला माफी नाहीये. बाय वन गेट वर एक फ्री आणि चेंडू निघून चाललाय. तिथे मात्र एक सिंगल. अतिरिक्त नक्की 3 धावा गेल्या. टोटल चौकार पाहू शकाल. धावसंख्या नक्की पाहू शकाल. 4 ने पुढे 11 एकावर 11 धावसंख्या. धाव फलकार पाहू शकाल. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी तयार पुण्याचा गुरुनाथ पोकळा संजय साठी. पुण्याचा राऊंड विकेट संजय. नक्की सफल झाले होते. फलंदाज बीट आणि क्षेत्ररक्षक सुद्धा बीट आणि चेंडू निघून चाललाय. लॉंग स्टॉप ब्लॅक स्टीलला हादलतोय आणि चेंडू निघून चाललाय. 4 चौकार. मैदानाला आग लावणारा हा पाहू शकाल. नशिबाचा चौकार बनावा लागेल. या चौकाराच्या साईडने धावसंख्या पुढे जाते आहे. 15 धावसंख्या धाव फलकार पाहू शकाल. बिनगडीबाद 15 धावसंख्या धाव फलकार पाहू शकाल. लाजबाब पाहायला मिळते क्रिकेटचा नजराणा एसजी स्पोर्ट बेलपाडा टीम कडनं. धावसंख्या 15 आणि नक्की फ्रेंडशिप डोंबिवली टीमचा कौतुक करावे. व्हॉलेंटियर भर उन्हाच्या भरात व्हॉलेंटियर स्वयंसेवा भूमिका पार पडत आहेत. नक्कीच पाहू शकाल. हॅट्स ऑफ लाख लाख सलाम करा फ्रेंडशिप डोंबिवली टीमला कारण नक्कीच पाहू शकाल. आपली स्पर्धा आहे
पण मात्र स्वयंसेवक स्वतः निभावताय, कोणाला मदतीची गरज नाही घेत मित्रांनो. फ्रेंडशिप आंबिवली स्वतः पाहू शिकाल. ऍट्स ऑफ लाख लाख सलाम करेन, कारण भर मुन्नामध्ये व्हॉलेंटियरची भूमिका पार पडतायत. कोणावर आधार नाहीये असं सांगताना, कारण आम्हाला कोणाची गरज नाही असं सांगते फ्रेंडशिप आंबिवली टीम. कारण स्पर्धा नक्कीच स्वतः भरवतात, स्पॉन्सरशिप कमी मिळते. पाहू शकाल पैसे सुद्धा मागच्या वर्षी सुद्धा नक्कीच थोडासा नक्कीच कमी पैसे पडले होते मागच्या टुर्नामेंटसाठी. स्वतःच्या पदरचे पैसे भरले होते, परंतु बक्षीस मात्र पूर्ण दिली होती या मंडळाने. फ्रेंडशिप आंबिवली संघ धावसंख्या 15, दुसऱ्या षटकाला कालुराम तयार देवलवाडी टीम कडनं. सुपान मोरे, रमेश मोरे, रवींद्र रेरे आणि संपूर्ण टीम फ्रेंडशिप आंबिवली त्यांच्या प्रयत्नातून संपूर्ण स्पर्धा पार पडत. T10 प्रीमियर लीग या नक्कीच ओव्हर द बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. योगेश चुकी केली योगेशने. पाहूया हा झेल सोडलाय का मॅच सोडलाय ते समजत नाहीये. इट इज योगेश थोडंसं नक्कीच लेझीपणा दाखवतोय, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या 16, दुसरं षटक मार्गस्थ. चला नक्की लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, त्याच्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडीशी तगदी पाहायला मिळते आहे. आता मात्र ऑनसाइड क्षेत्ररक्षण नक्कीच समोर आणले गेलेत योगेशाने. आणि मात्र नक्कीच पाहू शकाल पुन्हा एकदा एक फाईन लेगचं क्षेत्र मात्र निवडलेलं आहे संजयसाठी फलंदाज. गणेश गोलंदाज पण येतं कालुराम. यासून नक्की चांगलासा फटका ऑन साईडला नक्कीच एक्झिक्यूट केलं पाहायला मिळत आहे. क्षेत्र तिकडे लकी पोहोचले गेलेत. एक सिंगल जुळले जाईल, एका सिंगलच्या मध्ये धावसंख्या पुढे जाते 17च्या घरामध्ये. बिन गडीबाद 17 धावसंख्या. छत्री पावसाला थांबवू शकत नाहीये, छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात राहण्याचं नक्कीच धाडस देऊ शकते. आत्मविश्वास स्वतःला खात्री करू शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा, हा आत्मविश्वास नावाची गोष्ट तुमच्यामध्ये असली ना मित्रांनो, कोणत्याही जगाच्या पटलावरती जा, तुम्हाला पराजय नाव येणार नाही ऐकायला, फक्त विजय नाव येईल ऐकायला. यासोबत नक्की चांगलासा अलॉंग द फटका आडव्या बॅटने मिडल रिजन मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झाला, पुन्हा एकदा लकी पोहोचले तिकडे. एका सिंगलच्या मध्ये पुन्हा एकदा धावसंख्या जाते 18 याकडे वरती. पाहू शकाल एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून नक्की जा पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा कालुराम तयार. देवलवाडी एंड कडनं संजय डावखुरा फलंदाज सफल झालेत. चांगलासा आडव्या बॅटने नक्की थोडंसं फाय स्लिप मध्ये चेंडू मात्र निघून चाललाय. फाईन लेग क्षेत्र शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्र डीपचा आलाय. तोपर्यंत मात्र ओहो रन्स मिळतील यात मात्र शंका नाही आहे. लाऊड अपील केली जाते, पंचाचा बोट आकाशाकडे. इथे मात्र 1+1 विकेट. संजय बॅक टू बेल धक्का पाहायला पहिला SG स्पोर्ट बेलपाडा टीमला. चला न्यू बॅटर धावत जायचंय. जवळजवळ 3:30 वाजलेले मित्रांनो. आमचा सुद्धा लंच ब्रेक आज झाला नाहीये, जरा घाई करायचे. यशवंत जातोय, चला घाई करायचे. T10 प्रीमियर लीग 2024 सातत्याने वर्ष जवळजवळ 4-5 असणार आहे, यात मात्र शंका नाहीये. दरवर्षीप्रमाणे सुद्धा नक्कीच पाहू शकाल एका दिवसाला 70 ते 80 टीम बुक्स होतात. त्या टीमचं नक्कीच पाहू शकाल मंडळ आहे फ्रेंडशिप आंबिवली. यश गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा कालुराम तयार. आता मात्र पुन्हा एकदा डाव करणारा फलंदाज यशवंतला पाहुशाल यश. ही सातत्याने ऐकायला येते नाव, ते म्हणजे यशवंत. अनोख्या शैलीचा फटका डाऊन द साइड. ओहो लाजवाब असा झेल पाहू शकाल योगेश. काय लाजवाब, बॅलन्स बिघडून दिलं नाहीये. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. असा झेल या टुर्नामेंट पुन्हा एकदा घडणारच नाहीये. असा झेल पाहू शकाल मित्रांनो, वर्षाला एकदा होतोय आणि तो एक झेल मात्र आम्ही पाहतोय आजच्या दिवसामध्ये. पाहू शकाल लाजवाब संध्याकाळच्या एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून हा झेल मात्र 100% मात्र आमच्या ऑफिशियल
पेज वरती नक्की ज्या फेसबुक पेज असेल इंस्टाग्राम पेज वरती नक्की 100% हा झेल मात्र नक्की त्याचा मात्र लाईव्हच्या माध्यमातून संध्याकाळच्या प्रसारित केला जाईल यात मात्र शंका नाही आहे. लाजवाब योगेश यांचा झेल नक्की जो यशवंत बॅक टू मोबाईल न्यू बॅटर राजेश झुगरे येतोय. 2 गडी बाद धाव संख्या पाहुशाल 19 2 गडी बाद 19 धाव संख्या धाव फलकाल. काळूराम तयार पुन्हा एकदा कालुराम तयार. दोन गडी 19 पुढील चेंडू गोलंदाज सज्जा यशवंत नक्की चांगला असा स्कोअर करता नजर नेक्स्ट कव्हर डिव्हिजन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल तोय. क्षेत्ररक्षण नक्की जर्सी नंबर 10 तिकडे पोहोचली गेली आहे आणि चांगला क्षेत्ररक्षण पाहू शकाल. 2 धावा धाव फलकावर. हे षटक क्रमांक झाले दुसऱ्या षटकाची सांगता धावसंख्या पाहू शकाल 21 ऑन द बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक दुसरा समाप्त. चला नवीन गोलंदाज देवालवाडी संघ दोन गडी 21 पुढील चेंडू गोलंदाज सज्ज यशवंत नक्की चांगलासा फटका मात्र एक्झिक्यूट केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळत आहेत लाजवाब परंतु राजेश मात्र आले होते अर्ध्यावरती परंतु मात्र नकार दिलाय. एका सिंगलच्या मध्ये 22 धाव संख्या थिंबे थिंबे तळीसाचे मोठे फटके येण्याची गरज. हे मैदान म्हणजे मात्र पाहुशाल रामदोरे स्टेडियम वाऱ्याजवाडा एक नामवंत मैदान म्हणजे नक्की संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये ते म्हणजे रामदोरे स्टेडियम वाऱ्याजवाडा. त्यानंतर नक्की स्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईट बॉल या वाईटच्या साईडला धाव संख्या जाते 23च्या घरामध्ये 2 गडी बाद 23 धाव संख्या धाव फलकावर. दोन गडी बाद 24 पुढील जो लक्ष्मण यांचा पुढील चेंडू याच वेळेस सुद्धा नक्की पाहू शकाल. चेंडू मात्र लेफ्टच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतो वाईड बॉल 25 अब तक 25 25 2 गडी बाद 25 धाव संख्या. बरोबर ना अमोल सर? बरोबर आहे. ओके अमोल सर सुद्धा सांगतायत बरोबर आहे. लाजबाब पाहायला मिळतात टेलिकास्ट. आतापर्यंत ग्रामीण टेनिस क्रिकेट आम्ही भरपूर टुर्नामेंट केल्या ओपनच्या टुर्नामेंट केल्या परंतु मित्रांनो याचं उत्तर मात्र नक्की नेक्स्ट योगेश जिकडे योगेश जणू काय होता चीनची भिंत आयफेल टॉवर आणि आयफेल टॉवरने मात्र चुकी नाही केली आहे आणि फलंदाज गोवान 1 मोर विकेट डाऊन धक्काचा उगता. योगेश लाजवाब या शैलीसाठी ओळखला जातोय. सर्वप्रथम योगेश याला आम्ही दोऱ्याच्या पाण्यामध्ये पाहू शकाल 5 वर्षांपूर्वी योगेशला पाहिलं होतं परंतु मात्र लाजवाब तिथून मात्र देवालवाडी संघ मात्र खेळताना पाहायला मिळतं. पहिली टुर्नामेंट आम्ही देवालवाडी संघाची इथे दोऱ्याच्या पाड्या इथे केली होती तिथून मात्र नक्कीच लाजवाब आतापर्यंत नक्कीच पाहू शकाल. एलिकास एबीडी स्पोर्ट्स अमोल सावंत ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये आम्ही सुद्धा ओपनच्या टुर्नामेंट सुद्धा केल्यात मित्रांनो परंतु याच प्रकारची क्वालिटी कुठेही मिळणार नाही ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये. धन्यवाद अमोल सर. धन्यवाद थँक्यू. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज लक्ष्मण याला चांगलाचा फटका पाहू शकाल. लॉंग ऑफ मध्ये पुन्हा एकदा योगेश पिकअप गॅदर एकाच ऍक्शन मध्ये थ्रो केला गेलाय. एका सिंगलच्या मध्ये धावसला जाते 26 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी लक्ष्मण अर्थात लकीला पाहू शकाल. 3 गडी बाद 26 धाव संख्या. तिसरे षटक मार्गस्थ भाऊ 4 षटकाचा सामना आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे. नेक्स्ट मॅच धमाका आंबिल विपक्ष अरुण इलेवन मुलपाडा.
मात्र नक्कीच चांगला बॉल राहिला गेलाय, चांगला हाताळला गेलाय, पिचिंग चांगली राहिली पाहायला मिळते आहे. लाजबाब कॅमेऱ्यावर गणेश मुंबुळा यांच्या मार्फत पाहायला मिळते. एबीडी स्पोर्ट्स म्हटले की क्लिअर विथ क्वालिटी, पहिले क्वालिटी बघा नंतर पैसे द्या, असं नक्की महत्व आहे एबीडी स्पोर्ट्सचं मित्रांनो. गोलंदाज पुन्हा एकदा लक्ष्मण अर्थात लकी तयार, पुन्हा एकदा नक्की सरळ रेषेमध्ये सरळ शॉट पाहू शकाल, चांगला गॅप सिलेक्शन, पुन्हा एकदा योगेश तिकडे पोहोचले गेलाय आणि एकाच ऍक्शन मध्ये थ्रो केला गेलाय. फक्त मिळेल एक सिंगल, धावसंख्या 27, षटक क्रमांक झाला तिसरा धावसंख्या पाहायला मिळते. 3 गडी बाद 27 धावसंख्या टीम एसजी स्पोर्ट बेलपाडा टीमची. चला चौथा गोलंदाज वापरायचा देवलवाडी संघ, योगेश जरा घाई करायचे. नक्कीच राजगावचे गोड व्यक्तिमत्व, नक्कीच मोरे आंबोलीचे मोरे त्यांचे जावई पप्पू हिरा यांचं आगमन झाले. भाऊजी आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच पावसाल कलात्मक स्ट्रोक मारायचा होता वाशीला, चेंडू चालला होता काशीला, एक सिंगल, धावसंख्या 1 ने पुढे जाते. पुणे 28 आकड्यावरती गोलंदाज पावसाल गुरुनाथ ठुमरीला पाहू शकाल. यावल मात्र 3 फलक माधव बॅक टू पॅव्हिलियन. चला नवीन बॅटर पाठवायचा आहे. अजयला पाहू शकाल. नक्की एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये नक्की त्या चेंडू ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळतोय. एक सिंगल, दुसरा धावसंख्या नक्की पोहोचले गेले. 3 फिश क्षेत्ररक्षक, एका सिंगल बॅकअप मात्र योगेश मजबूत पाहायला मिळते. एका सिंगलने धावसंख्या पुढे होते 29च्या घरामध्ये. 4 गडी बाद 29 धावसंख्या धाव फलकावर पाहू शकाल. गोलंदाज गुरुनाथ ठोंबरे याला स्क्वेअर कट मारायचा होता, त्या क्षेत्रक्षणाला मात्र बीट करून चेंडू निघून चाललाय. थर्ड मॅन रिझर्व मध्ये एक सिंगल, 3 क्षेत्र, एक चेंडू वरती 3, परंतु बॉलला मात्र लाजवा अडवलाय. छोटा पॅकेज बडा धमाका पाहायला मिळतो तिकडे. 3 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. 3च्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 32, 4 गडी बाद 32 धावसंख्या धाव फलक पाहू शकाल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सध्या गुरुनाथ ठुमरे तयार. 4 गडी बाद 32. नक्कीच ओव्हर झालेली आहे. चौथ्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 33, जिल्ह्यासाठी 34 धावा, 24 बॉल 34 धावांचा. बेलपाडा संघ धावत जायचे, पळत जायचे. धमाका 11 आंबेड टीमचा कर्णधार आणि अरुणी मोपाडा टीमचा कर्णधार टॉस साठी. चला यायचं अरुण इलेव्हन मोपाडा टीमचा कर्णधार, धमाका आंबेड टीमचा कर्णधार उपस्थित रोहित. चला यायचंय टॉस साठी.
त्याच पाहू शकाल रणजितसिंह जोराचा पाडाचा गोड व्यक्तिमत्व टीमचा नक्कीच पाहू शकाल एक मोठं नाव मिस्टर एम ए मिलिंद बेंगाल यांचं आगमन झालंय. गवंडी मधलं एक मोठं नाव मेस्तरी नक्कीच पाहू शकाल. एक व्यावसायिक क्रिकेट खेळून सुद्धा नक्कीच जॉब करतात गवंडी म्हणून मेस्तरी त्यांची ओळख आहे मित्रांनो. नक्की यायचं आपण मिलिंद दादा तुमचं नक्कीच स्वागत केलं जाईल. धमाका आंबिली वन द टॉस बॅट फर्स्ट आणि फिल्डिंग साठी इन्व्हाइट केले अरुण मुळपाडा. चला फलंदाज धावत परत पाठवायचंय. गुरुनाथ पोकला आणि कालराम यांची जोडी पाहू शकाल. गोलंदाज वापरला गेला यशवंत यश येतोय. तर चला वीर पाहू शकाल गुरुनाथ आणि कालुराम यांना. गुरुनाथ पोकळा आणि कालुराम यांची जोडी पाहू शकाल. 24 बॉल जिंकण्यासाठी नक्की 34 धावांची गरज. साईला गुरुनाथ पोकळाला पाहू शकत नसला कालुरामला पाहू शकाल. तर यशवंत एका डावखुरांचा गोलंदाज अस्त्र वापरला गेलाय. 24 बॉल 34 धावांची गरज. यावरचं नक्की चेंडूवाला इटीचा पहिलाच बॉल डॉट. पुढे पुण्याचा गोलंदाज सज्ज. या आवली मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉल. या व्हाईटच्या साने धावसिका पुढे जाते. एकच्या घरामध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. नक्की बॅट तर मात्र फिरवली होती. पॉवर चेंडू मात्र आदळला गेलाय. या सेरीचा डॉट डिलिव्हरी. धाव एक पुढील चेंडू पुण्याला यश तयार. पुण्याला गुरुनाथ पोकळासाठी राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलेलीचा बॉल मात्र चांगला असा ऑन साईडला डाऊन द लेग साईड. चांगला फटका एक्झिक्यूट केलेला. दंतन करत चेंडू ट्रॅव्हल झाला आणि क्षेत्ररक्षण नक्की डीपचा क्षेत्ररक्षण निवडलाय. थ्रू केला गेला तोपर्यंत मात्र पाहू शकाल एक सिंगल जोडली जाते. एका सिंगलच्या मदतीने धाव दोन्ही आकड्यावरती बिनगडी बाद 2 धावसंख्या धाव फलक पाहू शकाल. 34चं टार्गेट आहे देवळवाडी संघाचं. पाहू शकाल बेलपाडा संघ कशा प्रकारे गोलंदाजी करतोय कशा प्रकारे फलंदाजी देवळवाडी संघ करतोय. चेहतील का होती यावल मात्र डाऊन द साइड लाजवाब स्ट्रोक. हो हो क्या बात है लाजवाब लॉन्ग ऑफ काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर. हा नेविया बॉल लगातो चौकार ठोकलाय चौकार मारलाय चौकार चौकार जायने धावसंख्या पुढे जाते आहे 6च्या घरामध्ये. गोलंदाज सज्ज यशवंत तयार. यावेळी मात्र नक्की पाहूच्या लाजवाब डिलिव्हरी हाताळली होती. लाजवाब क्रिकेट. पुढे सुरू पुण्याचा गोलंदाज सज्ज यशवंत तयार. कलवाम आहे स्ट्रायकिंग इनवरती. चांगलासा फटका एकजूट केला. पाहू शकाल जितकी जास्त अंतर आणि तितकं लांब अंतरने बॉल झालाय. छूम अंतर चेंडू चाललाय सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. लांबच लांब आणि बॉल झालाय छूम अंतर. षटकार 6 धावांसाठी. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल लाजवाब षटकार पाहायला मिळाला.
पहिले षटक हाताळलं तब्बल 12 धावा खर्च केल्या यशवंत याने. चला लवकर यायचंय गोलंदाज. बारा चांगला सावंत साईला फटका हा नेविया बॉल लगातो सिक्स ठोकलाय षटकार गुरुनाथ पोकला नाम इब्राहिम बॉस. आता त्याने शिरवा डोळका विभागातील एक मोठा संघ का ओळखला जातोय याचं उत्तर मात्र या बॅट वरती मात्र दिले गुरुने. गुरुनाथ पोकळा नाम इब्राहिम बॉस. धाव संख्या 6 ने भरकन पुढे 18 याकडे वरती बिन गरीबात 18 धाव संख्या धाव फलकार पाहू शकाल. यावेळी मात्र नक्की चुकीला माफी नाही. खराब क्षेत्ररक्षण बॅटची लिडिंग नक्की क्षेत्ररक्षण केली आहे चुकी. आता मात्र चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये कॅचेस सुटल्या जातात क्रिकेटमध्ये मॅचेस सुटल्या जातात. पकडा कॅच जिंका मॅच कॅचेस विन द मॅचेस. पण तू नक्की खराब क्षेत्ररक्षण धावशा नक्की पाहू 19 चौथीचं टार्गेट आहे जरा नोंद घ्यायचे. पुढे चलो पुण्याचा गोलंदाज सजल रोशन यावेळी मात्र आणखी मोठा बॉल उडवला आसमानी टोला टोला व टोला लगातारचा पाहू शकाल. आणखी घेतोय कालुरामच्या बॅट मध्ये घणाघाती प्रहार तलवारीच्या तोप ज्या प्रकारे फिरवली जाते त्याच्या दुप्पट मात्र रॉकेट लॉन्च चंद्रयान 3 मात्र लॉन्च झालं होतं. लाजबाब षटकार 6 धावांसाठी 25 धावसंख्या 25 9 धावांची गरज. दुसरं षटक प्रगतीपथावर कालू रोशन यांचा मात्र खरपूस समाचार पाहायला मिळतोय. 13 धावा 3 चेंडू टाकलेले 13 धावा. पाय टाकलेला बॉल चांगलासा बॉल मात्र ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळतोय. एक सिंगल जुळले होते एका सिंगलच्या मध्ये धाव संख्या जाते 26 याकडे वरती 8 धावेची गरज. पुढील चेंडू पुण्याला गोलंदाज सज्ज रोशन तयार गुरुनाथ पोकळासाठी. यावेळी मात्र सफल झाले होते प्रॉपर कनेक्शन जुळलं नाहीये. दुसरं षटक बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रोशन तयार. चांगला क्रिकेटचा नजराणा पाहू शकाल. 13 बॉल 8 धावेची गरज. स्कोरर मित्र नक्की रमेशजी मोरे सर सांगतायत सुंदर हस्ताक्षर. धावफलक मात्र चांगलं सजवलं गेलंय त्यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र पुन्हा एकदा नक्की चांगलासा फटका रचनात्मक स्ट्रोक खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमा रेषा पार चौकार ओव्हर झालेले पाहायला मिळते. आता मात्र 4 धावेचे 12 बॉल आणि 4 धावेची गरज. 12 बॉल आणि 4 धावेची गरज. चला लवकर लवकर घाई करायचे. नक्की चांगलासा फटका ऑन साइडला. ओहो नक्कीच मला तर वाटते संध्याकाळी डॉक्टरकडे जावं लागेल. राजेश झुगरे यांना कारण बॉल मात्र खूप जोरात लागलेला आहे. पाहू शकाल. दोन धावेची गरज. फुल टॉस बॉल फुल टोल लांबच लांब दूरच लांब आणि जंगलामध्ये डिपॉझिट केलाय. बॉल गोइंग गोइंग वन सीमा पार षटकार. नक्कीच अंतिम फेरीत मात्र प्रवेश केला. अभिनंदन टीम देवालवाडी संघ आणि हार्डलक टीम या स्पर्धेत भाग घेतला. एसजी स्पोर्ट बेलपाडा तुमचं सुद्धा करतोय कौतुक. यापुढे होणार सामना मोठी लढत. धमाका आंबिली पक्ष अरुण इलेवन मोपाडा संघ धमाका आंबिली वन द टॉस आणि बॅटिंग फर्स्ट. चला फिल्डिंग साठी लवकर लवकर जायचंय. ओहो आमचे भाऊजी नक्की त्या पप्पू गिरा सोपान मोरे